नमस्कार मंडळी, मी योगेश टुमरे तुमचं स्वागत करतो योगी के व्लॉग या चॅनलमध्ये. तर आजचा व्लॉग असा आहे, चाललो आता जरा लग्नाची धांदल पण चालू आहे. दोनचं लग्न जवळ आले, 3-4 दिवस राहिले. मग आता काय पुढे काय परमिशन वगैरे, थोड्या लोकांची शॉपिंग वगैरे बाकी आहे. सगळं आता आचारसंहिता पण चालू झाली, निवडणूक जवळ आल्यात, म्हणून त्यामुळे सगळं आता परमिशनचं वगैरे सीन शॉट आहे. तर बघू आता कसं काय व्लॉगमध्ये काय काय होतं ते तुम्हाला दाखवतो. चला भेटू. भारी लावलं बाई. तर गाई चाललं आता श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये. काय परमिशनचा विषय आहे, कारण की हे आपलं काय आचारसंहिता चालू आहे ना, त्याच्यामुळे हे बघा आता कालच आम्ही लेटर दिलेला डायरेक्ट कोणाला, निवडणूक अधिकारी आहे ना त्यांना दिलेला. मग डायरेक्ट आता पोलीस स्टेशनमधून आपल्याला कॉल आला आहे, तिकडे आता एक लेटर घ्यायला बोलवलं आहे. आणि मुख्या गेला आहे RTO ऑफिसला, त्याला पण तिकडे लेटर घ्यायला बोलवलं आहे. डायरेक्ट आपण लेटर ह्याला कोपरी पाचपाकडी विधानसभा आहे ना, डायरेक्ट निवडणूक आयोग आहे ना त्यांना दिलेला. मग आपलं कसं आता रूल, मी मेडे आणि रोहित दादा चाललो आम्ही आता डायरेक्ट श्रीनगर पोलीस स्टेशनला. बघू आता डायरेक्ट चला भेटू तिकडेच. लेटर घ्यायला बोलवले, लेटर घेऊ आणि निघू. तर काही जस्ट पोचलं आता श्रीनगर पोलीस स्टेशनला. बघू आता इथे कसं काय होतं ते. तर काही झालं एकदम 2 मिनटामध्ये काम. काय होतं वेळे असं मम्मीची ओळख आहे लगेच, आणि ते साबळे साहेब होते. 2 मिनटात काम झालं. बोलले जा आणि काय त्या आम्हाला वस्तू पाठवून दे. विषय क्लिअर, परमिशन वगैरे शॉर्ट काय नाही, विषय झाला क्लिअर. चला भेटू मग पुढं. तर गाईच कसं असतं माहिती आहे का, एक आपल्याला कसं रूलच्या हिशोबाने जावं लागतं, कारण की मेन कसं शॉर्ट आहे, निवडणूक आहे ना. मग इलेक्शन असल्यामुळे कसं ते परमिशनचा वगैरे विषय केलेला तो बरा असतो. आणि त्या आल्यावर बोलले की काय गरज नाही, बोलते आईची ओळख आहे, म्हणजे आईला ओळखतं तर कशाला परमिशन वगैरे काय, ते आम्हाला वस्तू पाठव आणि मॅटर क्लोज करून आपलं काय परमिशन वगैरे काय विषय नाही. तर असा विषय झाला. आता चाललो आहे आम्ही कुठे, कायराचं ॲडमिशन करायचं राहिलेलं लग्नाच्या धानलीमध्ये. ते आता कायराचं ॲडमिशन करतो स्कूलला जाऊन तिथे, आणि मग बघू पुढे कसं काय होतं ते तुम्हाला सांगतो. सो गाईज पोचलो आहे आता शाळेजवळ. चला बघू आता कसं काय होतंय ते. तर गाई शाळेच्या ऑफिसजवळ जातो आता, बघू कसं काय होतं ॲडमिशनचं. दादा पण आला आहे आणि हा इथं ऑफिस आहे मस्त. बघू आता पटपट ॲडमिशनची प्रोसेस करू आणि भेटू जसे. तर गाईज मस्त तिथं पण बसलो आहे. दादा फॉर्म बघतोय, जरा थांबलो आहे वेटिंगवर. आज ऑफिसमध्ये काहीतरी चाललं आहे, म्हणजे काहीतरी काम चालू आहे, त्यामुळे थांबलो आहे. 5 मिनटं थांबायला सांगितले. पटकन जाऊ आणि मग ॲडमिशन वगैरे करू आणि इकडनं निघू. बघू घरी वगैरे जाऊ, कसा काय विषय आहे मग तो तुम्हाला दाखवतो पुढे. तर गाईज मस्त झाले कायराचं ॲडमिशन वगैरे. आता काय टेन्शन नाही. आता काय बोलले भाऊ ते, हां काय ते कपडे वगैरे काय ते सगळं सांगतील कॉल करून, मेसेज करून. झालं आता एक टेन्शन गेलं. आता शाळा चालू आहे तेव्हा कायराला इकडे डेली पिकअप ड्रॉप असेल. झालं कायराचं. भाऊ काय ज्यूस वगैरे मग आता हां आणि पिला. चला मग आता जाऊ ज्यूस प्यायला. ऊन पण खूप आहे. जाऊ आता ज्यूस पिऊ, जरा मस्त, जरा थंड थंड होऊ. चला तो गाईज मस्त ज्यूस बीस पिला, सगळे काम वगैरे उरकून कायराचं ॲडमिशन वगैरे करून आलो. आता बघू आकी बसलाय, वर्मा आहे, मामी आल्यात
आणि वर पण आहे, फुल खुश आहे. 3च दिवस राहिलेत आता लग्नाला. बाकी झालं भाऊ, विषय झाला एकदम क्लिअर. सकाळी काय 10 नाही. वाजता फोन पुढे त्यांचे, अरे लवकर या लवकर. काय नाही झाला व्यवस्थित. तर बघू आता वर काय बोलतोय भाऊ, काय विषय झालं तुझं सगळं आता सॉल्युशन झालं. आता काय टेन्शन नाही झालं. तुझी मान बरी आहे का? नवरदेवाची मान दुखायला लागले काय माहिती ना, अचानक काय चमक का लचक भरले, चमक भरले सॉरी झोपून. काय भाऊ झोपू नको आता जास्त, फ्युचर मध्ये झोपायचंच आहे तुला. चल आता काय बोलते मग बाई, सगळी कामं झाली उरकून आता. हो या ना, हे वर माहिती नुसती पळते. चला काहीच घरी बघू काय चाललंय ते. आत्या आल्यात, कालच आत्या आल्यात. राहू आत्या होत्या पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही. संपू आत्या तर आमच्यासोबतच होती आणि या अवनीची कायऱ्याची फ्रेंड्स बसले सगळे. चला बघू वरच्या रूममध्ये काय चाललंय, बघू जरा आता काय विषय. सकाळपासून गेलेलं तर आत्ता आलो म्हणजे फिरत बघू. अरे यार हा बघा, हा जेव्हा येतो तेव्हा खातानाच भेटतो आपल्याला. आणि हा जेवतानी. आणि पारो वहिनीचं काय डिस्कशन चाललंय. या अशी आमची धांदल चालली सगळे आता लग्नाची पण, सगळेच कामांची. आणि भाऊला काय फिकीर नाही, मस्त जेवतो प्रेमाने. जेव्हा जेवतानीच भेटतो हा. नाही सकाळी गेलेला तो पण, काम उरकून आलाय तो पण. काय टेन्शन नाही. तर डिस्कशन चालले. तर काहीच किचन मध्ये चाललंय पसारा बोलता. मी काय विषय काय बनवला, काय बोलते? बांगडा मच्छी मस्त झणझणीत चिकन बनवलं आहे. आणि आता बांगडा मच्छी आई वाटतं फ्राय करणार आहे. चला रस्सा आहे ना. अच्छा मला वाटलं फ्राय करते. ओके चल बनव. हो दे चांगली रेसिपी चालले. काय करते बाबू, काय करते? झोका. कधी आलीस तू भाऊ? तुझं झालं स्कूलमध्ये ॲडमिशन? कुठल्या स्कूलला? हां अवनी दीदीच्या. हां ऑरेंज स्कूल. हां ती स्लिप नीट ठेव, ती दिली. हां ना. काहीच ऐकता आमचा अजून जेवणाचा पत्ता नाही. आणि ह्यांची इथं ब्लाऊज ना, हे घ्यायला या, इथं घ्यायला या, तिथं घ्यायला या. कामं सोडून यांच्यासाठी इकडे तिकडे यायला लागते आम्हाला. आता होतं आम्ही लोकमान नगरला, तिकडनं यांनी फोन केला, बोलता होय लेस राहिले, हे राहिले. आणि दादा पण काय नुसते कामात काम लावत आहे. हे राहिले ते राहिले. बघा काहीच किती वाजले, 4:45 वाजले. काहीच अजून जेवलोय नाही. हे झाले जेवून वगैरे, आमची इथं कामं चालली बाहेरची पण. आणि यांना हे घ्यायला या, ते घ्यायला या. त्यात हा भाई शेंडोऱ्या मस्त, आ जाओ इधर आ जाओ, उधर आ जाओ. 10 बजे तक बोलो हम, नहीं तो कॉल करेगी तो ठीक है, नहीं तो कल ही बोलो ना, कल आपका ये सबका बना दो. मेरा कौन सा है? काहीच तिथं आम्ही कामं करतोय आणि भाऊ आलाय इथं केस कापायला. काय चेहरा बोल, चावा बाई. सगळ्यात आधी हा चावा बनणार आहे. काय परत सगळ्यात आधी भाई तयारी यायची भाई. नवऱ्याच्या आधी पण केस विस भाई. हा काय भर मानामध्ये आपण वाजवणार आहे मेहंदी कलर. मग बघितलं गपचूप मध्ये छावा बनायला लागलाय. ठीक आहे बाबा पण आम्ही काय बा, हां आम्ही काय भाई, आम्हाला वेळ आहे. नवरा तयार झाल्यावर आम्ही तयार होणार. इथं नवऱ्याच्या आधी हीच माणसं तयार व्हायला लागली. काय नाही काय. ठीक आहे चल. चाललो आम्ही RTO ऑफिसला.
का चाललंय ते सांगतो आता, 5 मिनिटात सांगतो काय विषय होतोय तो. तर गाईज हा विषय होता. कसं आपण दिलेला डायरेक्ट अधिकारीला, निवडणूक अधिकारीला लेटर. तर मग त्यांनी सगळीकडे म्हणजे ठाण्यात जेवढे गव्हर्नमेंट आहेत हां, तर गाईज असा विषय होता की आपण दिलेलं कोणाला, आपला निवडणूक अधिकारी आहे त्यांना लेटर. तर त्यांनी सगळ्यांना म्हणजे कोणाकोणाला, ट्रॅफिकवाले हां, फायर ब्रिगेड आणि पोलीस स्टेशन सगळीकडे त्यांनी डायरेक्ट ऑनलाईन पाठवून दिलं. म्हणून इथे आम्हाला बोलवलं. म्हणजे अशी काय याची काय आवश्यकता नव्हती, पण कसं आपण एक रूलच्या हिशोबाने सगळं समजलं. तर त्यासाठी आम्ही आलो RTOला आणि सकाळी गेलेलो पोलीस स्टेशनला. आणि मग कायद्याचं पालन म्हणजे कसं आचारसंहिता चालू आहे, काय उल्लंघन नको व्हायला त्याच्यासाठी कायद्यानुसार. तर हा विषय होता, बाकी काय नाही. तर आलेलो RTO ऑफिसला, घेतला हा लेटर, 2 मिनिटात काम झालं आणि इकडनं निघालो. आता बघू पुढे कसं काय होतंय. सगळे आजचा दिवस पूर्ण कागदपत्र. हां, आता ही हल्दी 27 कुठे हल्दी आहे बघ. रोलचा रोल. चला गाईच वाजले 6:30. थोडं खासभर खाऊन घेतो. आलो आता जस्ट हां करतो बाबू. जस्ट आलो. कसं आपलं बाहेर पण थोडी इव्हेंटची 2-3 कामं चालू आहेत. मग त्यात हांडलीत पण असतो आपण. परत घरातून फोन आल्यावर मग इकडे तिकडे धावपळ अशी चालू असते. असं चालू असतं. बघू कायरा काय बोलते बघा आता. काय अच्छा हे वर करू, 1 मिनिट बाबू करतो. चला गाईज भेटू आता. थोडा घासभर खातो, आज जरा उशीर झाला आहे जेवायला. चला चायच्या टायमाला आपण थोडं घासभर खाऊन घेऊ आणि भेटू थोड्या वेळाने. चला. तर गाईज आत्ताच भास्कर दादा वगैरे आला आहे आणि आईची धांदल चालली आहे पारोची जेवणाची. काय कुठली मच्छी हो मी पापलेट आहे, बोंबील आहे, हे रावस सगळं. हां आल्या आत्या वगैरे पण आल्या, झोपल्यात आत्या वगैरे. ते जेवणाची तयारी लवकर जात जरा. त्यात पाटील मामांना पण जेवण द्यायचं आहे. दादा पण आत्ता झाला आहे कामावरून. शाळेमध्ये तुला विचारलं का काय? नाही नव्हते आलेले, आम्हीच गेलेलो. काय सांगू, कायरा जबरदस्ती सांगते पप्पा व्लॉगमध्ये सांगा मी झोका करते. ही खुर्चीवर, कधी त्या भांड्यांच्या टपात, हा कधी आता एलिफंट घेऊन, आणि जबरदस्ती फुटेज देते हा व्लॉगमध्ये. मला बोलते सांगा की झोका घेते व्लॉगमध्ये सांगा ना. तर गाईच करवले आले इथं. काय विषय डुडू, काय काय मग अरेंजमेंट? अरे ही मम्मी बडबडते. अरे अरेंजमेंट विचारते, बडबडचं काय सांगा. अरे तू ते आता कुठं जाणार आहे ते तर सांग. काय पार्लरमध्ये माझी पारो मामीची. अच्छा. मग नंतर ब्लाऊज आणायला जायचं. हिची पारोची पार्लरची अपॉइंटमेंट आहेत. हे काळे आहेत, आज गोरे होतील. 2-3 दिवसांनी ग्लो येईल. अच्छा अच्छा ते सांगतोय यार. आणि बघू आता. हां ताईनी पण झालं आहे, ताईचा फेशियल वगैरे. वरमायचा, वरमाय म्हणजे कशी मेन ना, वरमायची पण हे काढायची वरासारखी. हां चालेल चालेल काहीच चालेल तयारी. किचन मध्ये अजून तयारी चालू चालले यांच्या गप्पा गोष्टी. मामी पण काल गोरी होऊन आली आहे. किती वाजता आली मामी तू? आम्ही वहिनी कालच पार्लरची अपॉइंटमेंट झाली वहिनीची. अच्छा मग वहिनी आत्ता झाल्या. चाय 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 पडला. ओ शिट, नाही त्या ठिकाणी चाय पडला. ह्या दोघींची लफडी झाली अपॉइंटमेंटवरून की माझी पहिला अपॉइंटमेंट आहे पार्लरमध्ये. डुडू बोलते माझी आहे. यांचं हे चालूच राहील. चला भेटू आपण पुढं, बघूया वहिनी काय बोलतायत. वहिनी काय विषय मग, काय तुमचं झालं सगळं काय मग पुढची काय तुमची अपॉइंटमेंट कसलं काय आता? हां बस भाऊ तुझा कपड्याचा काय
ह्यानी काहीतरी धोतरा का काहीतरी शिवायला टाकलेला, पण तो आता त्याने टाकला घातला. आता ट्रायल पण झाले पण भावाला आवडलाय नाही. भाऊ रडतोय. जाऊ दे भाऊ, दात दाखव परत. नाराज आहे भाऊ. कशाला उगाच मग तसे टाकायचे कपडे. कुर्ता हल्दीसाठी. हां, हल्दीची वहिनी काय ड्रेसिंग एकदम येल्लो ठेवलं ना सगळ्यांनी. हां, सगळ्यांनी येल्लो ठेवलेलं आहे. चला बघू. कार्तिक काय मग काय तुझं कपड्यांचा काय विषय सांग जरा. काय दिसायला लागलाय? वेटर दिसायला लागलाय. हा भेटली. तो ऐक ना, तो काय दिसतोय भाऊ? काय तू ड्रेसिंग मारल्यावर काय दिसतोय लग्नाचे कपडे घातलं? वेटर वेटर आणि वेटरची ड्रेसिंग त्याला वाटायला लागले. चला बघू आता. पूछ के नहीं दिया कपड़ा, पावती मिला क्या? तो वही चड्डी पे आना पड़ेगा दही अंडी के कपडे घेतले. त्याला वाटतोय काय माहितीये का बाई, हा काय वाटतं कपड्यांमध्ये? चल जाऊ दे भाऊ. जरी वेटर दिसला तरी तू नवऱ्याच्या बाजूला उभा राहा. नवऱ्याला विचारत राहा काय आणू हे आणू नवरीला वगैरे. हा ठीक आहे, चल टेन्शन नको घेऊ. चला. आणि लाला मामाच्या वाईफ आलेल्या आमच्या मामी, त्यांनी साड्या आईला आणि ताईला आणलेल्या आहेत. वरमाय लुगडा आणि माय लुगडा आणलेला आहे. चला या भेटूया. चला आता वाजलेत एकदम 7:30. मला पण फ्रेश व्हायचं आहे. 6:30ला आपलं जेवण झालं. हां, आणि हे आता संध्याकाळची तयारी पण चालू झाली. आई वगैरे किचनमध्ये सगळे. आणि डोडू आले पार्लरमधले अपॉइंटमेंट. काही साड्या बघायला लागले. कार्तिक नाराज आहे कारण की तो वेटर दिसणार आहे. चला अशी गोष्ट चालूच राहतील. बघू. चला भेटू आता थोड्या वेळाने. आता ही माझा परफ्यूम घ्यायला लागले. उसना घे ना. आता मारायचं आहे. हां आता देतो थांब. हे असे आहे त्यांना काय सगळं द्यायला लागतं आपल्याला. हा घे ना घे ना यार बस काय. चला चला. इथं साडी चालल्यात बघायला आणि त्याला परफ्यूम द्यायचं आहे. बघ ना आहे सगळे आहेत, मेल फिमेल दोन्ही आहेत. तर काही तिकडे डान्सच्या प्रॅक्टिस चालू आहे यांची. हल्दीमध्ये कसं काय नाचायचं ते. तर काहीच पटपट फ्रेश झालो. आता जातो आपल्या इव्हेंटचं काम चालू आहे तिकडे. जरा एक झाडी मारून येतो. मेडे आणि मुख्या गेलेत. काय बँजोचा पण कॉल आहे ते वाजवायला गेलेत. आणि परत येताना मला हे हल्दीचं नाव गाडीवर वगैरे नाव रोहनचं ते वगैरे टाकले. ते रेडी झालेलं आहे. ते पण आता येताना घेऊन येऊ. चला भेटू आता मग थोड्या वेळाने. एकदम पावर रेडी झालेलं आहे. पद्धतशीर एक. चला हे घेऊ पटपट आणि घरी ठेवू आणि जाऊ पुढच्या कामाला. तर काही सगळे काम आवरून आलोय आम्ही इथे आता ठाणा मार्केटला. नवरदेवाला काय भाई मॅचिंग शूज घ्यायचे आहेत. विधी लागताना ना भाऊ, विधी लागताना शूज घ्यायचे आहेत. हा ते घेऊ. आणि आता सगळ्या एकदा कपड्यांचा सेटअप पण भेटणार आहे टेलरकडे. त्या मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल शाकीरबाईकडे गेलेलो. त्या टेलरकडे सगळे कपड्याचे भेटणार आहेत ते घ्यायचे आहेत. आणि आता पहिला याला कुठला भाई शॉपमध्ये जाऊन आता ॲपल वगैरे घेऊ. साईडला थांब ना. इथे कुठे माहिती आहे का इथे झाडा पण काय. तर गाईज मस्त आलं शॉपमध्ये नवरदेवाला चप्पल घ्यायला. नवरदेव घेतोय चप्पल. चप्पल नाही सॉरी शूज. शूज. अरे बाई ते तोंडात येतं रे. विषय असा होतो काय गडबडीत. घे भाव घे पटपट कसं. आणि ह्याच्या आता कपडे पण सगळे भेटणार आहेत लग्नाला. लग्न लागताना त्यानंतर विधी झाल्यानंतर आणि
आणि रिसेप्शनचे सगळे कपडे आज भेटून ते सगळे घेऊन जाऊ. आधी शूज बघू याला तसे मॅचिंग वगैरे आणि घेऊ. तर काय झालं जस्ट शॉपमध्ये गर्दी आले खूप, बघू शकता तुम्ही. खूप टाईम पण झालाय. हो किती वाजले रे? टाईम दाखव. अरे बापरे, 11:15 वाजले. 11:15 वाजले. चालू यायचं इथे. बघू आता कसं काय विषय होतं. तर काय चालू आहे पॅकिंग आता कपड्यांची. पटपट कपडे घेऊ आणि निघून जाऊ. तर शेर अख्खी पण आहे सकाळपासून, तो पण दमला आहे, आम्ही पण दमलो आहे. बाहेरची पण आमची कामं चालू आहेत इव्हेंटची, सगळी दमादमी झाले. नवरा जरा खुश आहे चार माणसाने. हा बाकी काय बोलते बघा. अरे बापरे भाई, चला चला आखी तारीफ करते आपली. ए भाई पैसा कुछ नहीं, चलो मिलेंगे बाद में. मेरा कल ही मिलेगा ना फिर. इसका क्या क्या लेने का है कल? इसको व्हाइट शर्ट लेना है, हाँ माला लेना है, दुपट्टा लेना है, फेटा लेना है. चलेगा. तो वो प्यार के लिए आया कि आज दुकान बुला के शॉप में कौन वो आया नाही? हो गया उसका? बोला भाई हो गया. अरे मुक्याचा रेडी झालाय आणि मुक्या आलाय नाही ट्रायलला. नाही नाही घेतो उद्या 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 वेगळा बनणार आहे आपला. आयडे भाऊ काय बोलतो. चालेल चालेल काय बोलू. चल तर गाईज घेतल्यात आता भावानी बॅगा नवरदेवानी. आतापासूनच तयारीला लागलाय. आता हेच पुढं करायचं आहे, बॅगा पकडायच्या आहेत. शॉपिंगला विपिंगला गेल्यावर चला झालंय पद्धतशीर मस्ती. चला सगळे कपडे वगैरे घेऊन आले आता हॉटेलमध्ये. बोलू जरा पेटपूजा करू, काहीतरी खाऊ, जरा काहीतरी खायला आलो आहे. आता ऑर्डर वगैरे करू, बघू काय काय मागू आणि जेवू आणि मग जाऊ घरी. ठीक आहे चला भेटू मग. जरा काहीतरी ऑर्डर वगैरे करतो आणि भेटतो तुम्हाला. मोजितो फ्रेश लाईम मोजितो लॉलीपॉप, तंदुरी लॉलीपॉप. चला गाईज मस्त खातो आणि भेटतो नंतरला. चला सो गाईज मस्त जेवून झालं, दाबून चेपून जेवलो. मस्त रोट्या बिट्या राईस जेवलो. कंप्लेट बिप्लेट मजा आली, मस्त आले जेवण. आता निघू, गाडी मलाच चालवायची आहे. मस्त आता जातो घरी, भेटतो तुम्हाला घराजवळ. चलो या बॅगा घेतल्यात. तर गाई जस्ट आलो एरियामध्ये. रोहननी सगळे कपडे दिले, एक पारोकडं, एक बाईकडं, एक पायलकडं. मस्त दादा बसलाय हवा खात मोबाईलमध्ये. चला पोचलो एरियात. चलो फिर. काय बोलते पारो, मग झालं तुझा फेशियल काय सगळं झालं? फुल ग्लो आता 2 दिवसांनी. बाईचा पण झाला आहे, दुडूचं. ठीक आहे चला सगळ्यांचं झालं आहे म्हणजे मेकअपचं शॉट. भाऊ आता काय केस वगैरे दाढी वगैरे करेल 2-4 दिवसाआधी आणि मग तो पण होईल चिकना. काय करेल बोलला?
केस कापणार, दाढी करणार भाई, अजून काय करणार? दाढी करणार अच्छा दाढी करणार, ठीक आहे भाई. जर काय आहेत भाऊ, केस आहेत तुला. चांगले वाटले तुम्हाला? चला गायच भेटू आता थोड्या वेळाने, मग कसा काय विषय होतो सांगतो तुम्हाला. काय रा काय काय नाही लक्ष. गाईज ही लिस्ट आहे पूर्ण स्टॉकची, अजून याच्यात वाढीव आहे. आज नुसते कागदपत्र झालेले आहेत. हे कागदपत्र आणि ह्याची लिस्ट, ह्याची लिस्ट, गप्पा गोष्टी चालल्यात. ताई गेली आताच, काय ना मोबाईलमध्ये भिडले. भाऊ आता आलाय कामावरून, वन अँड ओनली BMC मॅन. सांगा काय बोलतो पोलिसांना, सांगा काय बोलला बोलू काय बोलतो काय बोलतो. हा बोल 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 बोलू दे ना. अरे काय आलं? बोललो तू टाकतो बोलते उठा बसा काढायला लावतात माझ्या मारतात. टी कोयत्या गँगला बघितलं ना पुण्यात? रोज गँग भाई, आपल्या हळद व्हायचे, कार्यक्रम व्हायचा. ठीक टी टी दिला टिक करणार. हा परत टिक, परत टिक. अरे अरे तर त्याला काहीतरी अरे आमच्या समोर तर भयंकर किस्सा झालेला. अरे मग तो आपला इमेजिकल सीन झाला काय? इमेजिकल आपण गेलो नाही का, हा तेव्हा तो नाही का ते सगळ्यांना चेकिंग करत होते. हा आपल्याला एका जागेत थोडा कोल्हापूर भेटली तेव्हा विमल होता, तू बोलतो विमल होता. हा कोल्हापुरी, तेव्हा विमल नव्हती. आणि त्याला बघितलं बाई, 500 टक्के सगळी बाई हा. लपवतात बाई, इथं दिसतं. पुरे विमल 6 महिनेच झालेले. ते सोड. तर गाईज वेळ झाली आजचा व्लॉग इथे संपवण्याची. खूप रात्र पण झाले, तर आजचा व्लॉग असा संपू. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटला? खूप थकलो आहे आता. नक्की शेअर करा आपल्या व्लॉगला, कमेंट करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे योगिके व्लॉग. चला आता भेटूया. सगळ्या आता तयारी मस्त झाली. उद्यापासून मंडपाची वगैरे इकडे तयारी चालू होईल. मी दाखवेन तुम्हाला व्लॉगमध्ये. आणि भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये. तर मग गाईज भेटू आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये. दाखवू पुढचा व्लॉग कसा असेल, कशी का हल्दीची तयारी वगैरे. चला टाटा, बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.